लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शैलेश पुनतांबेकर करणार दुर्मिळ शस्त्रक्रिया. पंढरपूर येथील सुप्रसिद्ध लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी कॅन्सर रोबोटिक सर्जन डॉक्टर शैलेश पुनतांबेकर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवार रविवार येणार असून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आरोग्यविषयक सल्ला देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे येथील सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी कॅन्सर व रोबोटिक सर्जन डॉक्टर शैलेश पुनतांबेकर यांनी रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ते म्हणाले, सर्व प्रकारचे कॅन्सर आणि थायरॉइड गर्भाशय पिशवीच्या शस्त्रक्रिया या चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे केल्या जातात. आज रविवारी 5 शस्त्रक्रिया केल्या असून 3.5 किलो वजन असलेला गोळा पोटातून काढण्यात आला. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयू, सिटी स्कॅन, ऑन्कोलॉजी, न्यूरोसर्जन या सर्व सुविधा असून अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, उत्तम स्टाफ उपलब्ध आहे. चांगली वास्तू आणि उत्तम टेक्नॉलॉजी असली की उत्तम गोष्टी घडतात. 2008 साली आम्ही पुण्यात प्रथम रोबोटिक सर्जरी केली. आता 16 वर्ष झाली. 5 पैकी एका महिलेत जन्मता गर्भाशयाची पिशवी नसते पण अंडाशय असतं, मात्र या महिलांना मूल होत नाही. पुण्यात आम्ही 45 वर्षाच्या मातेची पिशवी तिच्या 28 वर्ष मुलीस दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून बसवली. 2018 साली तिला मुलगी झाली. रोबोटिक सर्जरी म्हणजे मशीनने केलेली सर्जरी. यात सर्जरी करत असतो पण कापाकापी रोबो करत असतो. मशीन कधी चुकत नसते. कॅन्सर असेल तर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ऑपरेशन करता येतं, मात्र तिसरा आणि चौथा टप्पा असेल तर किमोथेरपी आणि रेडिएशन केलं जातं. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी 40 पट मोठे दिसते, त्यामुळे ही सर्जरी सुरक्षित आहे. सर्व सर्जन कडे कौशल्य असेलच असं नसतं, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय देशमुख, डॉक्टर मंजोषा देशमुख यांनी बुके देऊन डॉक्टर शैलेश पुनतांबेकर यांचं स्वागत केलं. थायरॉइडची शस्त्रक्रिया, थायरॉइड ही ग्रंथी कुठे असते? मानेमध्ये असते. आणि थायरॉइडचं जे प्रकरण आहे ते जर तुम्ही 10 थायरॉइडचे रुग्ण पाहिले तर 9 रुग्ण हे स्त्रिया असतात आणि एकच रुग्ण पुरुष असतो. कुठल्याही स्त्रीला आपल्या मानेच्या इथे जिथे दागिने घातले जातात तिथे तुम्हाला कट घेतलेला किंवा कापलेला आवडत नाही. कसं आवडेल? कारण इथे 4 ठिकाणी गेलं तर लोक विचारणार इथे का कापलं, इथे का कापलं. तर हेच ऑपरेशन आम्ही खालच्या इथून दुर्बीण झालं, म्हणजे कपड्याच्या आतमध्ये, ब्लाऊजच्या आतमध्ये अर्ध्या सेंटीमीटरची 2 भोकं, म्हणजे दाढी करताना जेवढा कट होतो तेवढं भोक, अशा 3 भोकातनं आम्ही हे ऑपरेशन केलं. आणि हे सगळंच्या सगळं मग आम्ही एका पिशवीत टाकलं आणि तिकडनं काढून आम्ही काढून यायचं. सो फायदा असा झाला की कापलं नाही तर दुखत नाही, कापलं नाही तर रक्तस्राव नाही आणि वळ नाही. त्याच्यामुळे बायका हे ऑपरेशन करून घ्यायला नेहमी उत्सुक असतात. हेच ऑपरेशन मोठे थायरॉइड घेऊन पण बायका हिंडतात, कारण त्यांना नको वाटतं. कापलं 4 लोक विचारणार, प्रत्येक आपापल्या तर्क लावतात, हे नकायचं. सो ही शस्त्रक्रिया पण भारतामध्ये पहिल्यांदा मी केली. आम्ही 1000च्या वरती आता या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल केलेल्या आहेत. आता या सगळ्या टेक्नॉलॉजी पंढरपूरसारख्या गावात उपलब्ध नाही आणि याच दृष्टिकोनातून देशमुख सरांशी आमचं बोलणं झालं. त्यांनी आम्हाला ॲग्री केलं, मॅडम आणि सर, की नाही तुम्ही इथे या. कारण इथे कसं आहे, इथे योजना पण आहे. आमच्याकडे महात्मा फुले योजना नाही, म्हणजे असं नाही की अगदी भरमसाठ पैसे देऊन आपल्याला ऑपरेशन करायची गरज आहे. सो हेल्थकेअरमध्ये बेस्ट ऑपरेशन पण गरिबापर्यंत पोचावं हे जे विजन आहे ते साध्य करण्याकरता आम्ही येतो आहे. आणि दर शनिवार रविवार मी ऑल ओव्हर इंडिया आणि भारताच्या बाहेर जातो शिकवायला. पण हा पहिलं आम्ही सेंटर रत्नागिरीत उघडलं, गेले 4 वर्ष तिथे चालू आहे. म्हणजे टायर 3 सिटीजमध्ये जाऊन ही टेक्नॉलॉजी पोचवावी, कारण दॅट इज तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे आलो. आणि इकडच्या ज्या आतमधल्या, म्हणजे तुम्ही जरी लाईफलाईन पंढरपूरमध्ये असेल तर आत्ताच मी मॅडम आणि सरांना सांगत होतो की तुमचे ऑपरेशन थिएटर अत्यंत अत्याधुनिक आहे, म्हणजे कुठल्याच प्रकारची त्रुटी नाही. पुण्या मुंबईच्या थिएटरला मारतील अशी ऑपरेशनची थिएटर आहेत. सुविधा उत्तम आहे, स्टाफ उत्तम आहे आणि उत्साह आहे. आणि आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. मग चांगली वास्तू आणि उत्तम टेक्नॉलॉजी याचं जर संगनमत झालं तर प्रत्येकाला फायदाच आहे. महात्मा फुले योजनेच्या ज्या योजना हेच करण्याकरता आम्ही हे करतो आहे. काही गोष्टी, सगळ्याच गोष्टी त्याच्यातनं घडत नसतात. पण महात्मा फुले योजनेमध्ये एक विशिष्ट रक्कम दिली जाते. आता कॅन्सरचं ऑपरेशन असेल तर 40 आणि 50 हजारात, म्हणजे तुम्ही समजायला पाहिजे, आज एक औषध 5-5 हजाराचं आहे. म्हणजे लोकांची अपेक्षा काय असते की 50 हजारात एवढं मोठं कॅन्सरचं ऑपरेशन व्हावं. पण कॅन्सरचं ऑपरेशन महात्मा फुले काही वेळेला थोडेसे पैसे खिशातनं खर्च करायची तयारी दाखवायला पाहिजे, कारण शेवटी हे आपल्या जीवाशी निगडीत आहे. कारण हार्निया आणि अपेंडिक्सचं ऑपरेशन नाही, त्यांचं आयुष्य आणि त्यांचा रोजगार त्याच्यावर डिपेंडेंट आहे.
तर आपण आपल्यावर 50-60 हजार अजून ॲडिशनल पैसे खर्च केले तर काही फरक नाही आहे की नाही. कारण पुढचं आयुष्य ते मिळवण्याकरताच आहे. नाही केले तर कुठल्या तरी मग छोट्या कुठल्या तरी नॉन एक्सपर्टकडनं ऑपरेशन करायचं, 3 महिन्यात कॅन्सर यायचा आणि मग हाताला डोक्याला हात लावून बसायचं ची गरज नाही. आम्ही काही योजनेत जितकं बसवता येईल तितकं करतो. पण काही गोष्टी की जोडाजोडी करणारं स्टेपलरचं मशीन हे योजनेतनं मिळत नाही. त्याची कॉस्ट 50,000 रुपये. मग संडासची जागा वाचवायची असेल तर ते मशीन वापरायला नाही तर मग आयुष्यभराची पिशवी घेऊन येताना लागतं. सो टेक्नॉलॉजीनी सगळं नॉर्मल करू शकतं. पण टेक्नॉलॉजीचा थोडा खर्च करायची पण तयारी माणसाने दाखवायला पाहिजे. कसं आहे की 5 लाख मोदी म्हणतात पण 5 लाख प्रत्येक माणसाला मिळत नाही. हे तुम्ही प्लीज समजून घ्या. हे फक्त लोक काय म्हणतात बोंबाबोंब करून लिहिण्याचं काम आहे. मिळत नाही. आम्ही इतकी वर्ष केली, आम्हाला माहिती. पण योजनेत करावं, इथे येऊन करावं हा त्याच्या मागचा हेतू तोच आहे. आज थायरॉईडचं ऑपरेशन पुण्यात करायला गेलं आणि दुर्बिणीद्वारे करायला गेला तर 2 लाखाच्या खाली पुण्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घडत नाही. गर्भाशयाच्या पिशवीचं जे 3.5 किलो वजनाची पिशवी आहे, मॅडम स्वतः गायनेकॉलॉजिस्ट आहेत, त्याही सांगतात पुण्या मुंबईला 3 लाखाखाली घडत नाही. आज झालं नाही ते. मग आता ह्या बाई आली असती का पुण्याला मग ओपन सर्जरी केली असती. सो एवढं मोठं आहे, दाखवतील तुम्हाला. एवढं काढलं, एवढा नारळाहून मोठा गोळा दुर्बिणीद्वारे केला. सो जो हेतू आहे तो चांगला हेतू आहे. पैसे मिळवणे हा हेतू नाही. पण लॉसमध्ये जाऊन खिशातनं पैसे घालून डॉक्टर दुसऱ्याचं ऑपरेशन नाही करू शकत. जे काय आहे ते मिनिमम खर्चात आम्ही इथे करू. ही लाईफलाईन